तर तसेच आपले सगळे वरिष्ठ अधिकारी जमलेले सगळे माझे विद्यार्थी मुलं आणि मुली अशा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपल्या वर्गातील एक गुणगुण गुणवंतराव गवळी ही आपल्याला स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आणि ते सगळ्यांनी शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे। गुणगुण गुणवंतराव गवळी कमिंग। भारत माता की जय, वंदे मातरम। मी स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे आणि ते सगळ्यांनी शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती। आज आपण येथे भारताच्या 69व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जमलेलो आहोत आणि तो आपण साजरा सुद्धा केलेला आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत मातेला परकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळाली। हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा आहे आणि जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदानामुळे आपल्याला ते स्वातंत्र्य मिळाले आहे। असेच महात्मा गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई अशा असंख्य वीरांनी आपले आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केले आहे आणि त्यांचे स्वप्न होते की स्वातंत्र्य पूर्ण प्रगत आणि एकसंघ भारत राहो। तसे जे पण काही स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे ते सगळ्यांच्या या वीर लोकांच्या बलिदानामुळेच मिळाले आहे। स्वातंत्र्यानंतर आपण विज्ञान, शेती, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात जी पण काही प्रगती झाली ती स्वातंत्र्यामुळेच झाली आणि या वीरांमुळेच झाली। हे वीर झटले नसते तर आपली प्रगती झाली नसती आणि आता त्याच्याचमुळे आपण सुशिक्षित, स्वावलंबी आणि सुरक्षित असे झालेले आहेत। म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे। प्रामाणिकपणा, एकता, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा हीच खरी देशभक्ती आहे। तर आपण चला सर्वजण आज या पवित्र दिवशी एक वचन देऊया। आपण देशाचे नाव उज्ज्वल करू, त्यांचा मान राखू आणि भावी पिढ्यांचे सतत अधिक सुंदर व समृद्ध बनवू। भारत माता की जय। भारत माता की जय। तर एवढ्याशा मुलीने एवढं छान भाषण देऊनही टाळ्यांचा आवाज एवढा आला नाहीये। टाळ्यांना काही जीएसटी लागते की काय? जय हिंद। भारत माता की जय। आता ही चिमुकली आपल्याला भारतावर 2 शब्द गीत सारखं असं म्हणणार आहे। स्टार्ट कर स्वीटी, स्टार्ट कर बेटा। भारत देश महान आहे, थोडा स्मार्ट, थोडा शान आहे। रस्त्यावर ट्रॅफिक भारी, सगळ्यांना घाई भारी, पण वेळच नाही कोणाकडे। असा आपला भारत देश आहे, असा आहे आपला भारत रे। जरा हटके, थोडा स्मार्ट रे। चहा सोबत राजकारण आणि क्रिकेट आहे आपला धर्म। असा आहे आपला भारत। बस आली तर धावत चढायचं, रांगेत उभं राहू नये, पुढे जायचं। सण आले की डीजे वाजवायचा आणि काम पुढे ढकलायचं। असा आहे आपला भारत। आपला भारत महान आहे, असा आहे आपला भारत रे। जरा हटके, थोडा स्मार्ट रे। इथे शेजारी म्हणाले घरचा माणूस, गावातले लग्न म्हणजे महोत्सव खास। थोडं असायचं, थोडं रडायचं आणि शेवटी मात्र जय हिंद म्हणायचं। जय जवान, जय किसान, भारत माता की जय। वा 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 स्वीटी, स्वीट गाणं म्हटलं तू। नाही, लहान लहान मुलांना बी मानावं लागेल पण बर का। खूप हुशार पोरं आहे मॅडम। हो, थँक्यू थँक्यू। किती बी झालं तर मुलं घडवायमध्ये तुमचा जात आहे ना। मग गुरु कोणाला म्हटलं गेलं? मग काय सांग नाही का हो? पोरे आजकाल ना बोलता हुशार आहे तो। आता आपल्या शाळेतली विद्यार्थिनी मानसी आता छोटंसं महाराष्ट्रावरून गीत म्हणणार आहे। जय जय महाराष्ट्र माझा। मानसी, स्टार्ट। भारत माता की जय। जय जय महाराष्ट्र माझा, घर जा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, घर जा महाराष्ट्र माझा।
तसेच आपण या कार्यक्रमाला पूर्ण आहुती देऊया आणि सगळ्यांचे आभार प्रदर्शन होईल आणि सगळ्यांचे स्वागत होईल. तसेच मी पण मनापासून धन्यवाद देते. सर्व मान्यवरांना वंदन करते. आपल्या येण्याचे वाढली शोभा, मनात उरली आनंदाची लोभा. आभार 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 मान्यवरांनो, आपल्या प्रेमांचे आम्ही ऋणी आहेत. आजचा दिवस अस्मरणीय आहे. आपल्या सहकार्याने रंग भरला आहे त्याच्यात. शब्दात मांडव नाही कृतज्ञता, शब्दात मांडवता येत नाही कृतज्ञता. मनात दाटलाई फक्त आपुलकीची कथा. प्रेम स्नेह आणि सहवास दिला, कार्यक्रमाला यशाचा मुकुट मिळविला. आभार आभार आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भारत माता की जय. जय जय भारत महान. तसेच तर आता प्रेरणा, गुणगुण, स्वीटी आता राष्ट्रगीत म्हणणार आहेत. आणि हो विद्यार्थिनींनो, इकडे यायला जागाही नाही. आपल्या कार्यक्रमाला खूप काही गर्दी झालेली आहे. आता आपण जागेवर उभं राहूनच म्हणायचंय. थँक्यू मॅम. चला स्टार्ट करा. जन गण मन अधिनायक